नमस्कार. BMS सेकंड इयर संहिता अध्ययन 2 या विषयातील आज आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स टू स्टडी शारीरस्थान या स्थानामधील इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत. शारीरस्थानच्या अंतर्गत 8 अध्यायांचं वर्णन केलेलं आहे. तर आपण आज चरक शारीरस्थानमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. तसंच चरक संहितेतील इतर स्थानांचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. सोबतच MUHSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा, तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर आपण दर व्हिडिओमध्ये पाहतच आहोत की चरक संहितेचं 100 मार्कांचं डिवायडेशन कसं केलेलं आहे. तर त्यामध्ये आज आपण शारीरस्थानचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत. तर शारीरस्थानला 13 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, म्हणजे शक्यतो ह्याच्यावरती LAQ येणार नाही. यावर 2 SAQ येतील. पहिल्या 4 अध्यायांमधून 1 SAQ व दुसऱ्या 4 अध्यायांमधून 1 SAQ असे 2 SAQ शारीरस्थानवरून येतील. तर सुरू करूयात. चरक शारीर 1 पासून कथिता पुरुषीय शारीर अध्याय. त्यामध्ये बघा सुरुवातीला धातुभेदाने पुरुषाचे भेद तुम्हाला लक्षात पाहिजे. त्यानंतर मनाचं लक्षण, गुण, विषय, कार्य, ज्ञानोत्पत्तीचा क्रम हे तुम्हाला मागे पदार्थविज्ञानमध्ये सुद्धा झालेलं आहे, ते एकदा रिवाईज करून घ्या. त्यानंतर पंचकर्मेंद्रिय व पंचमहाभूत यांचं कार्य. त्यानंतर प्रकृती, षोडश विकार कोणते. त्यानंतर नैष्टिकी चिकित्सा हा SAQ पडतो शक्यतो. त्यानंतर वेदनाचे कारण. त्यानंतर प्रज्ञापरात त्याचे लक्षण व व्याख्या. असात्म्य इंद्रियाचा संयोग, त्यांचा हीनयोग, मिथ्यायोग आणि अतियोग लक्षणं. आणि स्मृतिजनक 8 कारणे कोणती ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही शारीरस्थानचा अभ्यास कराल, जेव्हा नोट्स काढाल, तेव्हा SAQच्या दृष्टीने काढा. नेक्स्ट आहे चरक शारीर 2 अतुल्य गोत्रीय शारीर अध्याय. त्यामध्ये विकृती किंवा क्लीब संतती म्हणजे काय. त्यानंतर सद्यगृहीत गर्भलक्षणे श्लोक नंबर 23. श्लोक पाठ होत असतील तर श्लोक पाठ करा. त्यानंतर स्त्रीची लक्षणे, पुरुष नपुसक लक्षणे, बीज विकृती. त्यानंतर आत्मा आणि ऋतुजन्य रोग चिकित्सासूत्र, ऋतुजन्य रोगांचं चिकित्सासूत्र. अशा प्रकारे अतुल्य गोत्रीय शारीरमध्ये हे सर्व पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट चरक शारीर 3 खुड्डिका गर्भ अवक्रांती शारीर. त्यामध्ये गर्भोत्पादकर भाव, त्याचा चार्ट, ते कोणते भाव आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर जातिस्मर आणि मन आणि बीजविकृती श्लोक नंबर 17 तर या अध्यायामध्ये एवढे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे चरक शारीर 4 महती गर्भ अवक्रांतीय शारीर अध्याय. त्यामध्ये गर्भाची व्याख्या, गर्भाच्या व्याख्येचा श्लोक तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यानंतर तत्व, अष्टमांश 8 महिन्यांचे श्लोक जर तुमचे पाठ असतील तर वेल अँड गुड, नाहीतर तुम्ही त्याचा मराठीमध्ये अर्थ पाठ करा. त्यानंतर तिसरा मास जरा असा महत्त्वाचा आहे. त्यामध्ये लोकपुरुष साम्य सिद्धांचं वर्णन आलेलं आहे. तसंच दौरूढ उत्पत्ती आणि त्याची लक्षणं. त्यानंतर अष्टम मासमध्ये ओजाचं महत्त्व असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा SAQ येतो. अष्टमे अस्थिर भवत्यो जो श्लोक आहे तो एकदा नीट व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन करा. आणि त्रिविध सत्व. तर अशा प्रकारे चरक शारीरस्थान 4 मधील हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आत्तापर्यंत जे आपण पाहिले 4 अध्याय त्यावर तुम्हाला 1 SAQ विचारणार आहेत. व इथून पुढे जे आपण 4 अध्याय पाहणार आहोत त्या सर्वांवर मिळून तुम्हाला 1 SAQ विचारणार आहे. तर अशा प्रकारे तुमचे क्वेश्चन पेपर बनणार आहे. नेक्स्ट आहे चरक शारीर अध्याय 5. त्यामध्ये पुरुष विषय शारीर अध्याय. त्यामध्ये सुद्धा लोकपुरुष साम्य सिद्धांत तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचा श्लोक माहिती पाहिजे. त्यानंतर त्याचं उदाहरण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्रवृत्ती, विकार, निवृत्ती, मनाची निर्मलता आणि प्रभा हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे चरक शारीरस्थान 6 शरीर विषय शरीर अध्याय. त्यामध्ये सुरुवातीला शरीरची व्याख्या, धातुसाम्यांचा सिद्धांत, धातू वृद्धी व क्षय कारणे. तर यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मागे सुद्धा लोकपुरुष साम्य सिद्धांत होता, ह्याच्यामध्ये धातू साम्य सिद्धांत आहे. तर एक सिद्धांतावर SAQ पडतोच, तर व्यवस्थित सर्व सिद्धांत करा. त्यानंतर धातूची वृद्धी व क्षय कारणे, सामान्य गुण भूयिष्ठाचा चार्ट, शरीर वृद्धिकर भाव. त्यानंतर बलवृद्धिकर भाव श्लोक नंबर 13 जे बलवृद्धिकर भाव दिलेत ते व्यवस्थित पाठ करा. त्यानंतर आहार परिणामकर भाव. त्यानंतर गर्भाचे कोणते अंग प्रथम उत्पन्न होते, त्याचे MCQवर प्रश्न विचारू शकतात की कोणता अंग कधी उत्पन्न होतो, तर त्या दृष्टीने तो अभ्यास करा. नेक्स्ट अध्याय आहे चरक शारीर 7 शरीर संख्या शारीर अध्याय. यावर तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात, कारण संख्या त्यामध्ये दिलेल्या आहेत. षडंग शारीर कोणते, त्यानंतर अस्थिगणना किती आहे त्याचा चार्ट, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राणयत्न, अधिष्ठान, कोष्टांग त्याचा तो चार्ट दिला आहे बुकमध्ये, तो एकदा संख्या नीट पाठ करा. पंचमहाभूतात्मक अंश आणि 56 प्रत्यांग. आणि शारीरस्थानमधील शेवटचा अध्याय चरक शारीर 8 जातीसूत्रीय शारीर अध्याय. त्यामध्ये सुरुवातीला ऋतुकालचा आचार, त्यानंतर गर्भधान विधी काय आहे, त्यानंतर मैथून त्याज्य स्त्री आणि पुरुष, पंचमहाभूतानुसार शरीराचा वर्ण काय असतो, त्यानंतर पुंसवन विधी सुद्धा SAQला विचारला जाऊ शकतो की काय विधी आहे त्यानुसार. त्यानंतर गर्भस्थापक औषधे, गर्भ उत्पादकर भाव, त्यानंतर उपविष्टक गर्भ, नागोदर गर्भ आणि लीन गर्भ यांची चिकित्सा.
तर ह्यांचा तुम्हाला सामान्य अर्थ माहिती पाहिजे आणि त्याची चिकित्सा तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ह्याच्यावर सुद्धा SAQ सेपरेट विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दीर्घायू बालकाची लक्षणं, धात्रीची परीक्षा कर्म आणि कुमारागार. तर हे सर्व होते इम्पॉर्टंट पॉईंट्स जे तुम्ही नोट्स किंवा स्टडी करताना जे काळजीपूर्वक केले पाहिजेत ते होते शारीरस्थानचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.